आयुक्त मॅडमांकडे गेलो होतो आम्ही की आमच्या घरासमोर सदरील गटर वाहते. आम्ही धुळ्या शहरात राहतो का लाहोरच्या जेलमध्ये राहतो, अशाच पद्धतीने ते गटर वाहतं आणि डुकरं डाकरं जे पाकिस्तानामध्ये गंध पडली आहे तीच गंध आपल्या देशामधून समोर गल्लीमध्ये आज बी लोकांच्या समोर वाहते. पण हे सांगून सांगून भ्रष्टाचार करून करून हे थकलेले आहेत. म्हणून यांना मॅडमांना लिखितमध्ये लेटर दिलं. भ्रष्टाचार झालेला आहे, ठेकेदाराचं काळी यादीत नाव टाका, त्यानंतर त्याची सखोल चौकशी करून जो भ्रष्टाचार लोकांचा टॅक्सचा पैसा तुम्ही खाल्लाय त्या संबंधितावर गुन्हा दाखल करा. त्या व्यतिरिक्त यांना सांगितलंय, मॅडमांनी आम्हाला सांगितलं, आश्वासन दिलंय की मी तुमच्या इथं 3 वाजेपर्यंत त्यांना पाठवतो आणि संबंधित तुमचं जे गटारीचं काम आहे ते सर्व बघतो, सखोल चौकशी करतो, ज्यांनी हे केलं असेल त्यांच्यावर आम्ही गुन्हा बी दाखल करू असं मॅडमांनी आश्वासन दिलंय. पण आश्वासन देऊन देऊन तुम्ही 2023 पासून बघितलं जे त्या व्यतिरिक्त आमच्या समोरच राहतात घर मनीषाताईन ते, आणि त्यांच्या इथं बी 2 वेळेस चावता वाचले बिचारे. मेले असते तर यांनी सांगितलं असतं, तुम्ही सांगितलंच नाही. अशा पद्धतीने दुबारा नाही व्हायला पाहिजे, हा भ्रष्टाचार थांबायला पाहिजे. म्हणून मॅडमांना लेखी स्वरूपात दिलं. मॅडमने लेखी स्वरूपात उत्तर दिलंय 3 वाजेपर्यंत संबंधित ठिकाणी पोहोचू, आणि जर नाही पोहोचले 5 वाजेनंतर आम्ही नंतर कशा पद्धतीने आंदोलन करू हे त्यांनी बघितलं बी नसणार. आणि जे नगरपालिकाचं जे कुलूप लावलंय, जे लावलेलं राहतं इथं कंटिन्यू, म्हणजे जे न्यायासाठी असतं ते कुलूप लावलेलं राहतं, ते गुलाम आहे. त्याला आजाद करण्यासाठी आम्ही त्या कुलपाचा ताला तोडू आणि नंतर मग आम्ही आमचे आंदोलन वेगवेगळ्या स्वरूपाने करू. जय हिंद, वंदे मातरम.